मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इयत्ता 12वी सहकार या विषयावरील प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि गुणविभागणी कशी असेल ते आपण आता पाहूया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, विषय आहे सहकार आणि इयत्ता आहे 12वी. वेळ 3 तास आणि प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपण पाहूया. 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल, संपूर्ण पुस्तकातील प्रकरणावर आधारित. यामध्ये पाहूया आपण प्रश्न क्रमांक पहिल्या रकान्यात. प्रश्नाचा प्रकार दिलेला आहे, प्रश्नानुसार गुण, सोडविण्याच्या प्रश्नांची संख्या, सोडविणाऱ्या प्रश्नांचे गुण आणि विकल्पासह गुण दिलेले आहेत. प्रश्न पहिला असणार आहे, खालील 10 पैकी कोणत्याही 4 प्रकारचे प्रश्न विचारले जातील. वस्तुनिष्ठ प्रश्नाचा प्रकार आहे हा. 10 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, त्यातले कोणतेही 4 पैकी विचारले जातील. कुठलेही 4च घेतले जातील. त्यामध्ये अ आहे, खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा आणि पुन्हा लिहा. प्रकारानुसार प्रश्नानुसार 1 गुण आहे. 5 प्रश्न सोडवायचे म्हणजे 5 गुण आहेत आणि विकल्पासही 5. विकल्पाचे गुण नाही आहेत, 5च विधानं असतील. ब, योग्य जोड्या जुळवा. समान आहे पहिल्याप्रमाणेच. गुण आहेत 1, प्रश्नसंख्या 5, प्रश्नांचे गुण 5 आणि विकल्पासह 5. क, प्रश्न प्रकार आहे, खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. गुण 1, प्रश्नसंख्या 5, प्रश्नांचे गुण 5, विकल्पासह 5. ड, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहायचे. 1 गुणांच्यासाठी असेल असे 5 प्रश्न असतील आणि गुण त्याला 5 आहेत, विकल्पासह 5च आहेत. ई, खालील विधाने पूर्ण करा. 1 गुण असेल, प्रश्नांची संख्या 5, प्रश्नांचे 5 गुण आणि विकल्पासह 5 गुण आहेत. सर्व समानच आहेत इथे. फ, अचूक पर्याय निवडा. 1 गुणाच्यासाठी प्रश्नांची संख्या 5 आणि 5 गुण आहेत त्याला. एका वाक्यात उत्तरे. पुढचा प्रश्न आहे, 1 गुण, 5 प्रश्न सोडवायचे आणि 5 गुण असतील त्याला. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करा आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. 1 गुण असेल, 5 प्रश्न, 5 गुण आहेत त्याला. पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. 1 गुण असेल एकासाठी, 5 प्रश्न असतील आणि 5 गुणांचे. आणि शेवट आहे, योग्य क्रम लावा. 1 गुण असेल एका क्रमासाठी, 5 प्रश्न असतील, 5 गुण आहेत त्याला. पहा, इथे 10 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, त्यातले 4च येणार म्हणजे 5 चोक 20. 20 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. प्रश्न क्रमांक 2 पाहूया आपण. दुसरा प्रश्न आहे, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. मग इथे 2 गुणांच्यासाठी 1 संकल्पना असेल. 6 पैकी फक्त 4च सोडवायच्या आहेत म्हणजे 8 गुण असतील त्याला. 4 दुने 8 गुण आणि विकल्पासह 12 गुण. प्रश्न क्रमांक 3, खालील विधानाबाबत स्वमत लिहा. 3 गुणांच्यासाठी 1 स्वमत असेल. 3 पैकी केवळ 2च सोडवायचे आहेत म्हणजे 3 दुने 6 गुण आहेत त्याला आणि विकल्पासह 9 गुण. प्रश्न 4, फरक स्पष्ट करा. 4 गुणांच्यासाठी 1 फरक असेल. 4 पैकी 3च सोडवायचे आहेत म्हणजे त्याला 12 गुण आहेत आणि विकल्पासह 16 गुण आहेत. प्रश्न 5, संक्षिप्त टिपा लिहा. 4 गुणांच्यासाठी 1 टिपा लिहायची आहे. 3 पैकी केवळ 2 सोडवायचे आणि 8 गुण आहेत त्याला, विकल्पासह 12 गुण. प्रश्न क्रमांक 6, कारणे लिहा. 4 गुणांच्यासाठी आहे. 4 पैकी केवळ 2च सोडवायचे म्हणजे 4 दुने 8 गुण आहेत आणि विकल्पासह मात्र 16 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्न सोडवा. 2 पत्रांचे नमुने
व एक प्रश्न थोडक्यात उत्तरावर विचारावा. 2 पत्रांचे नमुने असतील आणि एक थोडक्यात उत्तर लिहायचा प्रश्न असेल. 5 गुण असेल एका प्रश्नाला. 3 पैकी 2 सोडवायचे म्हणजे 10 गुण आहेत त्याला. विकल्पासह 15 गुण. प्रश्न क्रमांक 8. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे हा, मोठा प्रश्न. 8 गुणांचा एक प्रश्न असेल. 2 पैकी एकच सोडवायचा आहे, त्याला 8 गुण आहेत. विकल्पासह 16 गुण आहेत. असे एकूण गुण आहेत 80. 80 गुणांची प्रश्नपत्रिका, पण विकल्पासह गुण विचारात घेतले तर 116 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल. आता पाहूया प्रथम सत्र परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. वेळ असेल 2.5 तास. गुण आहेत 50. प्रश्न क्रमांक, प्रश्न प्रकार, गुण आणि विकल्पासह गुण दिलेले आहेत. प्रश्न पहिला अ. खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहायचं आहे. 5 गुणांच्यासाठी. विकल्पासहही 5. विकल्प नाही आहे इथे. ब आहे त्यामध्ये खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 5 गुणांच्यासाठी. विकल्पासह 5. क आहे खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. 4 गुण आहेत आणि विकल्पासहही 4. म्हणजे 14 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा आहे संज्ञा स्पष्ट करा. 4 पैकी केवळ 2 सोडवायच्या. 4 गुण आहेत म्हणजे विकल्पासह 8 गुण. 2-2 मार्काला एक संज्ञा स्पष्ट करायची. प्रश्न क्रमांक 3 फरक स्पष्ट करा. 3 फरकांच्यापैकी 2च लिहायचे आहेत आणि गुण आहेत 8 म्हणजे एक फरक 4 गुणांच्यासाठी. विकल्पासह 12 गुण. प्रश्न क्रमांक 4 थोडक्यात उत्तरे लिहा किंवा टिपा लिहा किंवा पत्रलेखन. 3 दिलेले असतील, फक्त 2 सोडवायचे म्हणजे 8 गुण आहेत. 4-4 गुणांच्यासाठी 1. विकल्पासह 12 गुण. प्रश्न 5 कारणे लिहा. 3 कारणांच्यापैकी फक्त 2 सोडवायची. 8 गुण आहेत म्हणजे 4 गुणांच्यासाठी 1 कारण आहे आणि विकल्पासह 12 गुण. प्रश्न 6 दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 2 असतील त्यापैकी फक्त 1 सोडवायचा. 8 गुण. 8 गुणांच्यासाठी 1 प्रश्न. विकल्पासह 16 गुण. असे एकूण 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल आणि विकल्पासह गुण विचारात घेतले तर ते 74 गुण होतात. ही प्रथम सत्र परीक्षेची अशा प्रकारे प्रश्नपत्रिका असेल. आता पाहूया उपयोजनावर आधारित जी 20 गुणांची अंतर्गत चाचणी होणार आहे तिचं स्वरूप. हे 20 गुण आणि त्याला वेळ 1 तास असणार आहे. प्रश्न क्रमांक, प्रश्न प्रकार आणि गुण. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. 4 गुण आहेत त्याला. 4 वाक्य असतील. 2 खालील विधाने पूर्ण करा. 4 गुण असतील म्हणजे 4च विधाने. 3 गटात न बसणारा शब्द शोधा. म्हणजे 3 गुणांच्यासाठी आहे. 3 गट दिलेले असतील. 4 उपयोजनावर किंवा स्वमतावर आधारित प्रश्न असेल. 3 प्रश्न प्रत्येकी 3 गुणांचे म्हणजे 3-3 9. अशा प्रकारे एकूण 20 गुणांची अंतर्गत ही चाचणी परीक्षा असेल. 80 गुणांची लेखी आणि बाकी ही 20 गुणांची अंतर्गत चाचणी परीक्षा असणार आहे. बोर्डाची 80 गुणांची. आता पाहूया आपण घटकानुसार गुण विभागणी कशी आहे ते. इथे अनुक्रम नंबर दिला आहे, घटक दिला आहे, त्याला गुण आणि विकल्पासह गुण दिलेले आहेत. पहिला घटक सहकारी संस्थांचे संघटन. 27 गुण आहेत त्या प्रकरणावर. विकल्पासह 36 गुण. 2 सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक. त्याला 10 गुण आहेत. विकल्पासह 14. 3 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. 18 गुण आहेत. विकल्पासह 34. 4 सहकारी बँकांचा अभ्यास. 13 गुण आहेत त्या प्रकरणाला. विकल्पासह 16 गुण आहेत प्रकरणाला. 5 सहकार शिक्षण व प्रशिक्षण. 6 गुण आहेत प्रत्यक्ष आणि विकल्पासह 8 गुण आहेत. प्रकरण 6 सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. प्रत्यक्ष 6 गुण आहेत आणि विकल्पासह 8 गुण आहेत. पहा एकूण गुण आहेत प्रत्यक्ष 80 पण विकल्पासह 116 गुण आहेत प्रश्नपत्रिकेप्रमाणे. आता पाहूया उद्दिष्टानुसार गुण विभागणी.
अनुक्रम नंबर, उद्दिष्टे, गुण, विकल्पासह गुण आणि टक्केवारी. 1. ज्ञान हे उद्दिष्ट आहे, त्यावर 18 गुण आहेत, विकल्पासह 26 गुण, म्हणजे एकूण टक्केवारी 22.5. 2. आकलन हे उद्दिष्ट, 34 गुण आहेत त्यावर, विकल्पासह 50 गुण आणि एकूण टक्केवारी 42.5%. 3. उपयोजन हे उद्दिष्ट, 18 गुण आहेत त्यावर, विकल्पासह 25 आणि एकूण टक्केवारी 22%, 22.5%. 4. कौशल्य हे उद्दिष्ट आहे, गुण आहेत 10, विकल्पासह गुण 15 आणि एकूण टक्केवारी आहे 12.5. अशा प्रकारे एकूण गुण आहेत 80, विकल्पासह 116 आणि हे 100 टक्केवारीची विभागणीवर आपण पाहिली. आता पाहूया प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी कशी केलेली आहे. अनुक्रम नंबर, प्रश्नाचा प्रकार, गुण, विकल्पासह गुण आणि टक्केवारी. 1. वस्तुनिष्ठ प्रश्नांना 20 गुण. 20 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील त्याला विकल्प नाहीच आहे, म्हणजे 20 एकूण टक्केवारीत 25% वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. लघुत्तरी प्रश्न जे आहेत दुसरे, त्याला 52 गुण आहेत, विकल्पासह 80 गुण आहेत आणि एकूण टक्केवारी आहे 65%. इथे खूप लघुत्तरी प्रश्न अधिक आहेत पहा, 52 गुणांचे. तिसरा प्रश्न प्रकार आहे दीर्घोत्तरी. दीर्घोत्तरी प्रश्नाला 8 गुण आहेत आणि विकल्पासह 16 गुण. 8 गुणांचा एकच मोठा प्रश्न सोडवायचा आहे आणि एकूण टक्केवारी विचारात घेतली तर 10%. आता आपण एकूण गुण पाहूया. 80, विकल्पासह 116 आणि ही 100 टक्केवारी. लघुत्तरी प्रश्नांची तयारी अधिक करा, कारण जो विकल्पासह विचार केला तर 80 गुणांचे प्रश्न त्यावर पडणार आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मी इयत्ता 11वी 12वी या दोन्ही वर्गांचे बऱ्याच विषयांचे व्हिडिओ लेक्चर तयार करण्याचा माझा मानस आहे. सध्या मी मराठी, अर्थशास्त्र, इतिहास या 3 विषयांचे व्हिडिओ लेक्चर तयार केलेले आहेत. हे संपल्यानंतर सहकार आणि राज्यशास्त्र या 2 विषयांवर मी काम करण्याचा विचार करत आहे. जर व्हिडिओ लेक्चर आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन अपेक्षित असेल तर तशीही कमेंट करा. धन्यवाद. अभ्यासासाठी शुभेच्छा.